नमस्कार मैत्रिणींनो, सुहासिनी सुरेश पांडे या यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. मैत्रिणींनो, आपल्या आजूबाजूला अनेक घटना घडतात आणि त्याचे पडसाद आपल्या रोजच्या जीवनावर उमटत असतात, हो की नाही? अशीच एक घटना 2-3 दिवसापूर्वी घडली बरं का. यूट्यूबवर आणि फेसबुकवर तुम्ही वाचलं असेल. युवराज मेहता नावाचा एक 27 वर्षाचा युवक नोएडा येथे राहत होता आणि तेथील गुरुग्रामच्या कंपनीमध्ये तो नोकरी करत होता. सॉफ्टवेअर इंजिनियर होता. अतिशय हुशार मुलगा. 2-3 वर्षापासून नोकरी करत होता. मित्रमंडळ भरपूर होते. रोज गाडीने जायचं, जाताना मित्रांना सोडायचं, येताना सोडायचं आणि घरी पोचायचं. असा त्याचा रोजचा दिवस जायचा बरं का. त्या दिवशी असंच झालं. ऑफिसमधून तो निघाला मित्रांना सोडत आणि मग घराकडे जाताना अतिशय दाट धुकं पसरलं होतं. घना कोहरा म्हटले तिथे. दाट धुकं पडलेलं होतं. त्याला समोरचा रस्ता दिसत नव्हता. त्याला अंदाज येत नव्हता. तरी तो अगदी सावकाशीने गाडी चालवत होता. पण समोर एक आडव्या भिंतीला त्याची कार धडकली आणि ती भिंत तोडून ती कार खाली पडली. खाली पाणी होतं भरपूर. त्या पाण्यामध्ये ती कार पडली. तो मुलगा अतिशय परेशान झाला. तो धडपडून त्याने आपला फोन काढला आणि त्याने वडिलांना फोन केला की पापा मुझे बचाव, मैं मरना नहीं चाहता, पापा मुझे बचाव. आणि कुठे पडलो तर त्यांनी पत्ता वडिलांना सांगितला. त्याच्या वडिलांनी फोन उचलल्याबरोबर 2-3 माणसं गोळा केले, पोलीस एकदम घेतले आणि ताबडतोब ते तिथे आले. वरून बघत होते, तो खाली दिसत नव्हता. फक्त तो त्याच्या टॉर्चनी दाखवत होता की मी इथे आहे म्हणून. लोक वरून बघत होते, पण त्या धुक्यामध्ये कुणालाही उतरता आलं नाही. दोरी सोडली, त्यांना कोणालाही उतरून तिथे त्याला काढता आलं नाही आणि 2 तास तो मृत्यूशी झगडत होता. वडील डोळ्यात पाणी वरून बघत होते आणि तडफडून त्याचा मृत्यू झाला. मित्रांनो, काय वाटलं असेल आज त्याच्या वडिलांना? राजकुमार मेहता त्या वडिलांचं नाव त्याच्या. त्यांनी अतिशय शर्थीचे प्रयत्न केले त्याला काढण्याचे, पण त्यांच्यासमोर मुलाचे प्राण वाचले आणि त्यांच्या कानात शब्द घुमत असतील, पापा मुझे बचाव, पापा मुझे बचाव, मैं मरना नहीं चाहता. किती वाईट वाटलं असेल त्या आईवडिलांना. आज त्याच्या मित्रांना, जवळचा हा मित्र हरवला. मैत्रिणींनो, विनाकारण त्याचा मृत्यू झाला, हो की नाही? थोड्याशा क्षुल्लक घटनेमुळे त्या रस्त्याच्या त्याला तो दिसला नाही आणि तो धडकल्यामुळे त्याची ती गाडी पलटी झाली. आता यात दोष कोणाचा? खरंच देव असं का करतो? 2 तास त्याने मृत्यूशी झगडला, पण 2 तास तिथे राहूनसुद्धा शेवटी त्याचं प्रेतच वर काढून लागलं. मैत्रिणींनो, 2-3 दिवस झाले ही घटना घडलेली आहे, पण मनातून जात नाही. काय वाटत असेल आज त्याच्या वडिलांना तर सारखे शब्द घुमत असतील कानात, पापा मुझे बचाव, पापा मुझे बचाव. मैत्रिणींनो, अशा घटना घडल्या की मन फार सुन्न होतं बरं का. आणि म्हणून आज मला तुमच्याशी थोडेसे 2 शब्द बोलावे वाटले. आपण या वृद्ध युवराज मेहताला मुक श्रद्धांजली देऊया. इथेच थांबते. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.